घटना आणि घटनावाद हे जे दोन शब्द एकमेकांशी संबंधित असले तरी घटना आणि घटनावाद या अलग अलग संकल्पना ज्या आहेत त्या अलग अलग संकल्पना आहेत। आज आपण घटना म्हणजे नेमकं काय आणि घटनावाद म्हणजे नेमकं काय, तर या दोन्ही संकल्पनेचा आशय काय आहे, याचं स्वरूप आणि वैशिष्ट्ये काय आहेत आणि या दोघांमधला परस्पर संबंध जो आहे तो परस्पर संबंध काय आहे, या मुद्द्याची चर्चा जी आहे या मुद्द्याची चर्चा ही करणार आहोत। आता सर्वप्रथम घटना म्हणजे नेमकं काय, तर घटना म्हणजे काय, तर घटना म्हणजे राज्य व्यवस्था सुव्यवस्थित पद्धतीने चालवण्यासाठी जे नियम तयार केले जातात या नियमांच्या संग्रहाला घटना असं म्हटलं जातं। कारण घटनेमध्ये राजकीय व्यवस्था चालवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले जे नियम आहेत ते नियम असतात। आता उदाहरणार्थ भारतीय राज्यघटना आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये भारतामध्ये जे शासन आहे ते कशा प्रकारचं असेल, म्हणजे राज्यघटनेच्या माध्यमातून साधारणतः राज्य, शासन आणि जनता हे जे तीन महत्त्वाचे घटक आहेत, या तिन्ही महत्त्वाच्या घटकांमधले जे परस्पर संबंध आहेत या परस्पर संबंध निश्चित करणारे नियम घटनेमध्ये दिलेले असतात। तसंच शासन नावाची जी संघटना आहे या शासन नावाच्या संघटनेची रचना, तिचे कार्य, तिचं स्वरूप, या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी घटनेद्वारा निश्चित ज्या आहेत त्या निश्चित केल्या जातात। आता राज्यघटना म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी प्राध्यापक गिलख्रिस्ट यांनी जी राज्यघटनेची व्याख्या केली आहे या व्याख्येची चर्चा आपण करणार आहोत। गिलख्रिस्ट यांच्या मते राज्यघटना म्हणजे नेमकं काय, तर राज्यघटना म्हणजे मूलभूत कायदे किंवा नियमांचा संग्रह असतो। म्हणजे राज्यघटना काय असते, तर राज्यघटना दुसरं तिसरं काही नसून देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत कायदे आणि नियमांचा संग्रह असतो। अर्थात हे नियम लिखित किंवा अलिखित असतात। म्हणजे सर्वच नियम हे काही लिखित नसतात, काही काही नियम जे आहेत ते अलिखित असतात आणि या लिखित आणि अलिखित नियमांच्या माध्यमातून राज्याची जी यंत्रणा आहे ती राज्याची यंत्रणा ही निश्चित केली जाते। तसंच शासन नावाच्या यंत्रणेचे जे विविध विभाग असतात या विविध विभागांमध्ये सत्तेची वाटणी कशी केलेली असते आणि ही सत्ता साधारणतः कशी वापरायची आहेत या संदर्भातली जी तत्वे आहेत या संदर्भातली तत्वे ही राज्यघटनेमध्ये ग्रंथित जी आहे ती ग्रंथित केलेली असतात। तर राज्यघटनेसंदर्भात गिलख्रिस्ट यांनी जी सर्वसमावेशक व्याख्या केली आहे या व्याख्येवरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की राज्यघटना जी आहे ती राज्यघटना म्हणजे नेमकं काय। आता राज्यघटनेमध्ये साधारणतः कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो, व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला घटनेचं जे स्वरूप आहे ते घटनेचं स्वरूप लक्षात येतं। तर पहिला घटक घटनेमध्ये असतो की राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेमध्ये साधारणतः राज्य चालवण्यासाठी आवश्यक असलेले जे नियम आहेत या नियमांचा समुच्चय किंवा संग्रह असतो। तसंच राज्यघटनेद्वारा देशाची जी राज्यघटना असते प्रत्येक देशाची, या प्रत्येक देशाच्या राज्यघटनेद्वारा त्या देशामधली शासन पद्धती जी आहे ती शासन निश्चित केलेली असते। आता उदाहरणार्थ भारतीय राज्यघटना आहे तर भारतीय राज्यघटनेने संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे, हे घटनेद्वारे निश्चित केलेलं असतं। त्याशिवाय राज्यघटनेद्वारे शासन यंत्रणेचं स्वरूप जे आहे ते स्वरूप देखील राज्यघटनेमध्ये दिलेले असते। त्यासोबत शासनाचे जे उद्देश आहेत की शासन कोणत्या उद्देशासाठी काम करेल किंवा घटनेचे जे उद्देश आहेत हे उद्देश प्रत्यक्षात आणण्यासाठी शासनाची भूमिका काय असेल याबद्दलचा उल्लेख घटनेमध्ये केलेला असतो। याशिवाय शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत, कायदे मंडळ,
कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या वेगवेगळ्या विभागांमध्ये किंवा केंद्र सरकार, राज्य सरकार हे वेगवेगळे जे विभाग आहेत या विभागांमध्ये सत्तेची विभागणी कशी केलेली असते, तसंच या वेगवेगळ्या विभागांमध्ये परस्पर संबंध कसे असतात हे देखील घटनेने जे आहे ते घटनेने निश्चित केलेले असतात. याशिवाय नागरिकांचे अधिकार काय आहेत, कर्तव्य काय आहेत आणि नागरिकांचे शासनाशी काय संबंध आहेत ह्या देखील गोष्टी ज्या आहेत या देखील गोष्टी या राज्यघटनेमध्ये निश्चित केलेल्या असतात. तर थोडक्यामध्ये असं सांगता येईल की राज्यघटनेद्वारा साधारणतः शासन यंत्रणा जे आहे त्या शासन यंत्रणेचं स्वरूप जे आहे ते स्वरूप निश्चित केलेलं असतं किंवा शासन यंत्रणेमध्ये जे वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळे पदं आहेत यांच्यामधले परस्पर संबंध जे आहेत ते संबंध देखील राज्यघटनेद्वारा निश्चित केलेले असतात. आता याचा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे घटनावाद होय. घटना आणि घटनावाद या ज्या दोन संकल्पना आहेत या दोन संकल्पना वेगवेगळ्या अर्थाने वापरल्या जातात. काही लोकांना असं वाटतं की घटना आणि घटनावाद या दोन्ही संकल्पना समान आहेत, पण घटना आणि घटनावाद या दोन्ही संकल्पना समान नाहीत. घटनावाद ही जी संकल्पना आहे ही घटनेपेक्षा अत्यंत वेगळी असलेली, अत्यंत व्यापक असलेली संकल्पना जी आहे ती संकल्पना असते. तर घटनावाद म्हणजे काय, तर घटनावाद या शब्दाचा अर्थ जो आहे या अर्थामधून पुढील आशय जो आहे तो आशय व्यक्त होतो. घटनावाद म्हणजे काय, तर घटनावाद म्हणजे घटनेमध्ये राज्यकारभाराचे जे नियम दिलेले असतात या नियमांना अधीन राहून शासन किंवा राजकीय व्यवस्था चालणे याला घटनावाद असं म्हणतात. कारण प्रत्येक देशाच्या घटनेमध्ये शासन किंवा राजकीय व्यवस्था कशा प्रकारे चालवावी याबद्दलचे नियम दिलेले असतात. म्हणजे घटनेच्या नियमाच्या अधीन राहून जर शासन किंवा राजकीय व्यवस्था चालत असेल तर त्या देशामध्ये घटनावाद अस्तित्वात आहे असं मानलं जातं. घटनावादामधला पुढचा आशय असतो की कायद्याची सर्वोच्चता. कारण घटनावाद ही जी संकल्पना आहे ही व्यक्ती किंवा व्यक्तिगटाची इच्छा याच्यापेक्षा कायद्याला महत्त्व दिलं जातं. कारण शासन हे घटनेने दिलेले कायदे जे आहेत या कायद्याच्या अधीन राहून काम करतं. म्हणजे व्यक्ती श्रेष्ठ नाही तर कायदे श्रेष्ठ आहेत. कारण घटनावाद ही एकाधिकारशाही किंवा अनियंत्रितशाही किंवा राजेशाही किंवा व्यक्तीद्वारे जे जे शासन चालवले जातं या सर्व शासनाला विरोध करणारी संकल्पना आहे. कारण घटनावादामध्ये व्यक्तीला नव्हे तर कायद्याद्वारे जे शासन चालवलं जातं या कायद्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या शासनाला त्या ठिकाणी मान्यता दिलेली असते. म्हणजे घटनावादाला अनियंत्रित शासन जे आहे ते अनियंत्रित शासन मान्य नाही. अनियंत्रित शासन जे आहे या अनियंत्रित शासनाचा अभाव हे घटनावादाचं लक्षण आहे. तसंच घटनावाद हा लोकशाही व्यवस्थेला मान्यता देणार आहे किंवा लोकशाहीमध्ये जो सत्ता विभाजनाचा जो सिद्धांत आहे या सत्ता विभाजनाच्या सिद्धांताला मान्यता दिली आहे. कारण शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जी सत्ता आहे ती एका व्यक्तीकडे किंवा एका गटाकडे असता कामा नये तर सत्तेची अधिकार विभागणी जी आहे ती अधिकार विभागणी केली पाहिजे. म्हणजे सत्तेचं विभाजन किंवा सत्तेचं विकेंद्रीकरण जे आहे त्या विकेंद्रीकरणाला घटनावादाला महत्त्व जे आहे ते घटनावाद महत्त्व देत असतो. याशिवाय संविधानाद्वारा शासनाची जी शक्ती आहे ती सीमित केलेली असते, नियंत्रित केलेली असते किंवा प्रतिबिंबित केली असते. कारण घटनावादामध्ये जे शासन असतं ते अनियंत्रित स्वरूपाचं शासन नाही तर शासन हे सीमित आहे, नियंत्रित आहे, प्रतिबिंबित आहे. म्हणजे शासनाला घटनेच्या नियमाने शासन बांधलेलं आहे. म्हणजे शासनामध्ये जे राज्यकर्ते येतील ते घटनेच्या नियमानुसार सत्तेवर येतील किंवा सत्तेवरून जाताना देखील घटनेच्या नियमानुसार सत्तेवर जातील किंवा सत्तेवर असताना जो राज्यकारभार जो आहे तो राज्यकारभार चालवतील तो देखील घटनेच्या नियमानुसार चालवतील. तसंच राज्यव्यवस्थेमध्ये घटनावाद ही जी संकल्पना आहे ती असं सांगते की राज्यव्यवस्थेमध्ये जे मूल्य असतील, जे आदर्श असतील, म्हणजे घटनेमध्ये जे मूल्य दिलेले असतील, घटनेमध्ये जे आदर्श दिलेले असतील या मूल्यांची आणि आदर्शाची प्रस्थापना जी आहे ते प्रस्थापना करण्याचं कार्य हे शासन करेल. म्हणजे शासन हे घटनेमध्ये दिलेली जे मूल्य असतील,
आदर्श असतील या आदर्शानुसार मार्गक्रमण करेल. तसंच घटनावादामध्ये वेगवेगळे जे मूलभूत अधिकार आहेत, घटनेमध्ये दिलेले जे स्वातंत्र्याचे अधिकार आहेत, या मूलभूत अधिकाराला घटनावाद मान्यता देतो किंवा या अधिकाराच्या संरक्षणाची भाषा देखील घटनावादामध्ये अभिप्रेत आहे. आणि घटनावादामधले शेवटचा पैलू सांगितला जातो ती न्यायमंडळाची स्वातंत्र्यता. कारण घटनावाद असलेल्या बहुसंख्य देशामध्ये घटनेच्या संरक्षणाची अंतिम जबाबदारी न्यायालयाकडे दिलेली आहे. त्यासाठी काही देशांमध्ये न्यायालयांना न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार जो आहे तो पुनर्विलोकनाचा अधिकार हा दिलेला दिसून येतो. कारण जर शासनाने किंवा कायदेमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, जर यांनी एखादा घटनाबाह्य कायदा केलेला असेल तर हा घटनाबाह्य कायदा न्यायालयीन स्वातंत्र्याचा वापर करून रद्द करण्याचा जो अधिकार आहे तो रद्द करण्याचा अधिकार हा देखील न्यायालयाला दिलेला दिसून येतो. म्हणजे घटनावाद ही जी संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये शासन जे आहे किंवा राजकीय व्यवस्था आहे ती घटनेच्या नियमाच्या अधीन राहून घटनेमध्ये जी मूल्ये दिलेली आहेत त्या मूल्यांच्या किंवा आदर्शांच्या आधारावर चालेल. कोणत्याही प्रकारचं अनियंत्रित शासन नसेल, लोकशाही असेल, कायद्याच्या शासनाला महत्त्व जे आहे ते महत्त्व दिलं जाईल आणि शासनाला जी शक्ती दिलेली असेल ती सीमित असेल, नियंत्रित असेल, प्रतिबिंबित असेल. तर अशा पद्धतीने घटनावाद ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा आशय जो आहे तो आशय सांगता येतो. आता घटनावादाचं स्वरूप काय आहे तर घटनावादाच्या स्वरूपामध्ये घटनावाद ही जी संकल्पना आहे ही मूल्यांशी संबंधित आहे. कारण घटनेमध्ये जी मूल्ये दिलेली असतात त्या मूल्यांना महत्त्व देणारी विचारधारा जी आहे ती विचारधारा ही घटनावादामध्ये असते. कारण राष्ट्रातल्या नागरिकांमधले जी मूल्य आहेत, जी आदर्श आहेत यांच्यामधून त्या राष्ट्रामध्ये घटनावाद आहे की नाही याचा बोध होतो. कारण घटनावाद ही संकल्पना राजकीय आदर्श आणि मूल्य यांच्यामधून प्रतिबिंबित जी आहे ती प्रतिबिंबित होत असते. तसंच घटनावाद ही जी संकल्पना आहे ही संस्कृतीशी संबंधित असलेली संकल्पना आहे. कारण प्रत्येक देशामध्ये विशिष्ट प्रकारची संस्कृती असते आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आदर्श असतात, मूल्य असतात. म्हणून घटनेमध्ये जे आदर्श आलेले असतात, मूल्य आलेले असतात, हे मूल्य आणि आदर्श त्या देशाच्या संस्कृतीमधून आलेले असतात. म्हणून घटनावाद ही जी संकल्पना आहे ही संकल्पना जनतेच्या संस्कृतीशी संबंधित असते. कारण घटनावादाच्या माध्यमातून जनतेच्या संस्कृतीचं प्रतिबिंब जे आहे ते संस्कृतीचं प्रतिबिंब हे घटनेमध्ये दिसत असतं. आणि घटनावादामधला तिसऱ्या स्वरूपामध्ये मुद्दा सांगितला जातो. घटनावाद ही स्थिर संकल्पना नसून गतिशील संकल्पना असते. गतिशील संकल्पना आहे कारण प्रत्येक समाजात, प्रत्येक व्यवस्थेमध्ये काळानुरूप मूल्य बदलत असतात, आदर्श बदलत असतात. त्यामुळे घटनावाद ही जी संकल्पना आहे ती बदलत्या काळानुसार बदलते आदर्श, बदलते मूल्य जी आहेत ती लक्षात घेते. म्हणून घटनावाद ही जी संकल्पना आहे ही प्रगतीस पूरक जी आहे ती प्रगतीस पूरक मानली जाते. कारण संस्कृतीच्या विकासासोबत घटनेचा विकास जो आहे तो घटनेचा विकास होत असतो. आता शेवटचा जो मुद्दा आहे तो शेवटचा मुद्दा घटना आणि घटनावाद या दोन्ही संकल्पना ज्या आहेत त्या जरी एक समान वाटत असल्या तरी या दोन्ही संकल्पनेमध्ये मूलभूत फरक जो आहे तो मूलभूत फरक हा दिसून येतो. कारण घटना या जगातल्या प्रत्येक देशामध्ये आहेत. ज्या देशांमध्ये लष्करशाही आहे, राजेशाही आहे किंवा साम्यवाद आहे अशा देशांमध्ये देखील घटना अस्तित्वात आहे. परंतु अशा देशांमध्ये घटनावाद अस्तित्वात असेलच असं नाही. म्हणजे घटना अस्तित्वात आहे म्हणून घटनावाद जो आहे तो अस्तित्वात असेलच असं नाही. कारण घटना आणि घटनावाद या दोन्ही संकल्पना ज्या आहेत या दोघांमध्ये फरक जो आहे तो फरक दिसून येतो. तर पुढील मुद्द्यांच्या आधारे हा फरक स्पष्ट करणार आहोत. तर पहिली गोष्ट दोघांचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये फरक आहे. तर घटना काय तर घटनेची थोडक्यात अर्थ असा सांगता येतो तर घटना म्हणजे दुसरे तिसरे काही नसून राज्यकारभारासाठी जे नियम आहेत या नियमांचा संग्रह आहे. म्हणजे ज्या पुस्तकामध्ये, ज्या ग्रंथामध्ये
राज्यकारभारासाठी आवश्यक असलेले नियमांचा संग्रह असतो त्या ग्रंथाला आपण घटना असं म्हणतो। तर या उलट घटनावाद हा नियमांचा संग्रह नाही, तर घटनावाद ही एक विचारधारा आहे। ही अशी विचारधारा आहे, या विचारधारामध्ये समाजाचे राजकीय आदर्श, समाजाचे राजकीय उद्देश, समाजाचे राजकीय मूल्य जे आहेत या मूल्यांचा याच्यामध्ये समावेश असतो। म्हणजे घटनावाद ही जी विचारधारा आहे या विचारधारामध्ये आदर्श आणि मूल्य यांचा समावेश असतो आणि घटनेचे जे उद्देश आहेत या उद्देशापर्यंत पोचण्याचं घटना एक साधन जे आहे ते साधन असतं। म्हणजे घटनावाद हे साध्य आहे आणि घटना हे साधन आहे, कारण घटनेमध्ये जे उद्देश दिलेले आहेत या उद्देशांपर्यंत पोचण्याच्या दृष्टिकोनातून घटनावाद या संकल्पनेला महत्त्व दिलं जातं। दुसरा फरक सांगितला जातो दोघांच्या निर्मितीमध्ये। आता घटनावाद ही जी संकल्पना आहे ही सातत्याने विकसित होणारी प्रक्रिया आहे, कारण प्रत्येक देशामध्ये मूल्य असतात, आदर्श असतात, यांचा सातत्याने विकास जो आहे तो विकास सुरू असतो। कारण एका काळामध्ये चांगली मानली गेलेली मूल्य भविष्यात चांगली मानली जातील यांची गॅरंटी नसते, कारण काळानुरूप परिस्थितीनुसार मूल्य बदलत असतात, आदर्श बदलत असतात। म्हणून घटनावाद ही विकसित प्रक्रिया मानली जाते, एक गतिशील प्रक्रिया मानली जाते। परंतु संविधान हे गतिशील नसतं, कारण संविधान हे विशिष्ट काळात निर्माण झालेलं असतं। उदाहरणार्थ भारताचं संविधान बघा, 1946 आणि 1950 या काळामध्ये ते जे आहे ते तयार झालेलं दिसून येतं। या उलट भारताचा जो घटनावाद आहे या भारताच्या घटनावादाची बीजे घटना तयार होण्याच्या पूर्वीपासून अस्तित्वात होती, कारण भारतीय संस्कृतीमध्ये जी आदर्श होती, जी मूल्य होती, त्या मूल्यांचा आणि आदर्शांचा विचार करून भारतीय घटनाकारांनी घटना निर्माण करून संविधानवादाची अभिव्यक्ती जी आहे ती संविधानवादाची अभिव्यक्ती केलेली आहे। म्हणून घटनावाद जो आहे त्या घटनावादाला व्यावहारिक स्वरूप देण्यासाठी आपल्या देशामध्ये घटना जी आहे ती घटना ही तयार केलेली दिसून येते। हा दुसरा फरक आहे। तिसरा फरक आहे प्रतीक, कारण घटनावाद ही जी संकल्पना आहे ही एखाद्या विशिष्ट विचारधारेचं प्रतिनिधित्व जी आहे ती प्रतिनिधित्व करत असते, कारण देशातील जनतेचे जे आदर्श आहेत, मूल्य आहेत, आकांक्षा आहेत यांच्यामुळून एक विचारधारा किंवा एक आयडियोलॉजी तयार होत असते आणि या आयडियोलॉजीचं प्रतिनिधित्व घटनावाद जो आहे तो घटनावाद करत असतो। जसं आपल्या देशाची घटना स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, ही भारतीय सहिष्णुता ही जी आयडियोलॉजी आहे या आयडियोलॉजींची मिळून भारतामध्ये घटनावाद तयार केलेला आहे। या उलट घटना हे संघटनेचं एक प्रतीक आहे, कारण घटनेच्या माध्यमातून सरकारचे वेगवेगळे विभाग, सरकारची रचना, सरकारचं संघटन, सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये परस्पर संबंध जो आहे तो परस्पर संबंधाचा बोध होतो। आणि शेवटचा फरक असा सांगितला जातो की संविधानवाद हा जगातल्या अनेक देशांचा एकसारखा असू शकतो, कारण स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सहिष्णुता, आंतरराष्ट्रीय शांतता ही शाश्वत मूल्य आहेत। या मूल्यांवर जवळपास जगातल्या सर्वच देशांमध्ये एकमत दिसून येतं। म्हणून जगातल्या अनेक देशांचा संविधानवाद जो आहे तो संविधानवाद एकसारखा असू शकतो। मात्र जगातल्या प्रत्येक देशाची घटना जी आहे ती घटना एकसारखी असू शकत नाही, कारण प्रत्येक राष्ट्राची जी घटना आहे ती भिन्न भिन्न आहे। म्हणून शेवटचा फरक असा सांगितला जातो की जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांचा संविधानवाद हा समान किंवा एकसारखा असू शकतो, परंतु जगातल्या प्रत्येक राष्ट्राची घटना जी आहे ती सारखी असू शकत नाही, कारण प्रत्येक देशाची घटना ही भिन्न भिन्न असू शकते। तर या पद्धतीने घटना आणि घटनावाद या अत्यंत महत्त्वाच्या ज्या दोन संकल्पना आहेत या संकल्पनेची अत्यंत सविस्तर चर्चा आपण केलेली आहे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा, शेअर करावा, माझं चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचा बटन दाबावा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल।